झी 24 तास एक पाऊल पुढे। मध्य रेल्वेच्या 26 स्टेशन्सवर यापुढे प्लास्टिकच्या आवरणात असलेले कुठलेही खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे। तशी सूचना मध्य रेल्वे प्रशासनाने सर्व स्टॉल धारकांना दिली आहे। पावसाळ्यात ट्रॅकवर साठलेल्या प्लास्टिकमुळे पाणी तुंबतं आणि त्यामुळे रेल्वे वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होतो। त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी मध्य रेल्वेच्या प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। प्लास्टिकची आवरणातून खाद्यपदार्थ उपनगरीय स्थानकांवर 76 स्थानकांवर जे आमचे स्टॉल धारक आहेत त्यांना आम्ही असं सांगितलेलं आहे की त्यांनी प्लास्टिक रॅपर्स मधून केक, चिप्स, बिस्किट्स आणि नमकीन या खाद्यपदार्थांची विक्री त्वरित थांबवावी। रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। रेल्वे ट्रॅकवर साठणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे पावसाळ्यात दरवर्षी रेल्वेला मोठा फटका बसतो। त्यामुळे यावेळी मध्य रेल्वेने निर्णय घेतलेला आहे, प्लॅटफॉर्मवरती जे खाण्याचे पदार्थ मिळतात ते प्लास्टिकच्या आवरणात असलेले हे जे पदार्थ आहेत या सगळ्यांच्या विक्रीला मध्य रेल्वेने बंदी घातलेली आहे। मध्य रेल्वेची जी 76 स्टेशन्स आहेत यावरती आता इथून पुढे कुठल्याही प्रकारचे प्लास्टिकच्या आवरणात असलेले खाद्यपदार्थ विक्री करण्यास मनाई आहे। तशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या स्टॉल धारकांना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहे। पावसाळ्यामध्ये ट्रॅकवर जे प्लास्टिक पडलेले असतात त्यामुळे पाणी तुंबण्याच्या घटना होतात आणि या सगळ्यांमुळे रेल्वे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो। त्यामुळे या सगळ्यांवरती मध्य रेल्वेने आता हा तोडगा काढलेला आहे आणि जे स्टॉल धारक आहेत ते ही सूचना पाळणार नाहीये त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाणार आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह देवेंद्र कोल्हटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।